गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पक्षाचं जन्मापासूनच काम केलं आणि तो पक्ष उभा केला असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय। तसंच मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील असंही त्या म्हणाल्या। ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे। दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसला, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं असा सल्ला संजय राऊतांनी इंडिया आघाडीतील विरोधकांना दिला। महाविकास आघाडीचं पुढचं 25 वर्षांचं भवितव्य अंधारात आहे। इंडिया आघाडी टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती असल्याचं म्हणत मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला। भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी लगावलाय। दादांनी स्वतःच्या जीवावर उभं राहावं, मग वल्गना कराव्यात असाही सल्ला देशपांडेंनी दिला। रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश देसाई भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पदांच्या वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत प्रकाश देसाई यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता। एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली। शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी करण्यात आली असून शिंदेंना भेटून पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी शुभेच्छा दिल्यात। तुम जीव हजारो साल हे गाणं गात आशाजींनी एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे। दरम्यान त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिंधुदुर्गातील स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोलकर यांनी एकनाथ शिंदेंचं स्टोन आर्ट साकारलं। मंत्रिपद मिळाल्यानं नाराज असलेल्या तानाजी सावंतांनी एकनाथ शिंदेंना जाहिरातीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। सोशल मीडियावरून काढलेलं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचं चिन्हही सावंतांनी जाहिरातीत वापरलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं एकनाथ शिंदेंच्या लोककार्याचा गौरव करणारं हे नवं गाणं प्रसिद्ध करण्यात आलंय। गाण्यातून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवकार्य सदस्य नोंदणी निमित्ताने कुडाळमध्ये पक्षप्रवेश पार पडला। आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र 2 महिन्यांनंतरही हत्येचा मास्टरमाइंड समोर आलेला नाहीये असा आरोप धनंजय देशमुखांनी केला। तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अभय दिलं नसतं तर हा गुन्हा थांबला असता, याला प्रशासन जबाबदार आहे असाही आरोप देशमुखांनी केला। मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली। मेहुणा विलास खेडकरांसह 9 जणांना पोलिसांनी बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातून तडीपार केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल देशमुख कुटुंबियांकडून विचारला जातोय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील। मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही असं भाजप आमदार सुरेश धस म्हणालेत। आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं। गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरमध्ये इंद्रावती अभयारण्यात माओवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे। या चकमकीत तब्बल 31 माओवादी ठार करण्यात आले असून 2 जवान शहीद आणि 2 जवान जखमी झाले। देशभरात गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नाने नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे। गडचिरोलीतही आम्ही नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमसह परळीतील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली। राज्यात परळी, वैजनाथ आणि बारामती अशा 2 ठिकाणी नवं शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं असं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळं फासू असा इशारा आरपीआयच्या सचिन खरात यांनी दिला। बनावट औषधं आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करा आणि त्या सील करून टाका असे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले। शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर मला चालणार नाही असा इशारा कोकाटेंनी औषध कंपन्यांना दिला। जळगाव जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जिल्ह्याच्या 1693 गावांमधील पाण्याचे नमुने तपासण्यात आले। यात चोपडा, बुधवड, जळगावमधील प्रत्येकी 2 गावात तर रावेरमधील एका गावात दूषित पाण्याचा स्रोत आढळला। त्यामुळे उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्यात। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल, दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात आला। गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी मेगा ब्लॉकच्या वेळा आणि रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं।
मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला. ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत. तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेसला रोहा स्थानकावर दुहेरी थांबा देण्यात आला आणि त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात एका टोळक्याने 7 ते 8 वाहनांची तोडफोड केली. लोखंडी रॉड कोयता मारून वाहनांच्या काचा फोडल्या. दरम्यान वाहन मालकांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. बाहेरून पिझ्झा मागवला म्हणून पिंपरीच्या समाज कल्याण वसतिगृहातील विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून चक्क बाहेर काढण्यात आलं. दरम्यान हा प्रकार मुलींच्या पालकांना कळवत 4ही मुलींना महिनाभर हॉस्टेलवर येण्यास बंदी घालण्यात आली. मुलुंडमध्ये प्रियदर्शनी संकुलात क्रीडा संकुलात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं, ज्यात सर्वसामान्य नागरिकांचा 250 पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या महोत्सवात मैदानी खेळांसह इंडोर खेळातही नागरिकांनी सहभाग घेतला. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम इथं एका सोसायटीत पाकिस्तानी चलनाची नोट सापडली. दरम्यान ही पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली याचा तपास बावधन पोलिसांकडून सुरू आहे. कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर प्रवाशांकडून जादा पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तिकिटामागे तब्बल 30 रुपये अधिक घेण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून हा संपूर्ण प्रकारात मोबाईल कॅमेऱ्यात कैद आहे. पुण्यात कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडलेला आहे. पुण्याच्या शुक्रवार पेठेत कार चालकाने 7 ते 8 वाहनांना धडक दिली. सुदैवानं अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आलं. या टोळीने 14 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सापळा रचून तब्बल 12,30,000 किमतीचा ऐवज हस्तगत केला. पुण्यात वाहतूक पोलिसांवर दगडाने हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. आदिनाथ उर्फ बबलू भागवत मसाळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पुण्यात वाहतूक पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याची धिंड काढण्यात आली. पोलिसांनी आरोपींची धिंड काढून गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिला. नागपुरात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली आणि मोठे नुकसान झाले. आगीत 13 वासरांचा होरपळून मृत्यू झालाय तर 3 गायी जखमी झाल्या. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील मेडिसिन विभागातून सुट्टी मिळालेला हर्सुल कारागृहातील कैदी पळून गेला. हा आरोपी बाललैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगत होता. मुंबईत थंडीचा जोर ओसरल्याचं दिसून येतं. शनिवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर बुधवारपासून किमान तापमानात मोठी घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून उकाड्याने मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघाला. पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला. हमीदरानुसार यवतमाळ जिल्ह्यात 14 केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात आली. मात्र अजूनही 40,000 क्विंटल सोयाबीन गोदामात पोहोचलेलं नाहीये. हे सोयाबीन शासकीय गोदामात पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळणार नाहीये. पालघरमधल्या डहाणू विक्रमगड तालुक्यांमध्ये दुबार भात रोवणीच्या कामांना वेग आलाय. पालघरमधील 3 तालुक्यांमध्ये कालव्यांमार्फत सूर्य प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या 2 धरणातून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिलं जातं. आतापर्यंत 1,453 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर फळ लागवड करण्यात आली. साताऱ्याच्या कोंडवे गोळीबार हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचं घर अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी वेळीच ही आग विझवली. दरम्यान प्रशासनाने संबंधित आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार असल्यानं नागरिक भयभीत आहेत. बिबट्यासह सांबर आणि साळींदरचा वावरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानंतरही बीड जिल्ह्यात अवैध मुरुम उपसा सुरूच आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मुरुमाची वाहतूक करणारा हायवा ट्रक बीड ग्रामीण पोलिसांनी पकडला. चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आजचा 18वा दिवस आहे. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमधील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत. प्रकल्पग्रस्तांना 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी आंदोलकांनी केली. जुन्नरमधील खामुंडी गावच्या बोडके कुटुंबातील बनू बोडके यांच्या बैलगाडा शर्यतीचा हिंद केसरी बनाशा या बैलाचा 31 जानेवारीला मृत्यू झाला. दरम्यान या बैलासाठी कुटुंबाने विधिवत पिंडदान पार पाडलं आणि बैलाला अखेरचा निरोप दिला. दौंड नगरपालिकेच्या हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिक त्रस्त झालेत. एका वळूने नागरिकाला धडक देऊन गंभीर जखमी केलंय. वळूने धडक दिल्याची घटना घडल्यानंतरही नगरपालिकेने मात्र सपशेल दुर्लक्ष केलं.
पुणे अहमदनगरच्या वेशीवर दहशत माजवणाऱ्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केलं. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीत असलेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अकोल्यात कर्णकर्कश आवाजात बुलेट चालवणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे आणि बुलेटचे सायलेन्सर काढून पोलिसांनी रोड रोलरच्या साह्यानं ते नष्ट केलं. सांगली मिरजमध्ये एका विहिरीत 3 बेवारस मोटरसायकली आढळल्या. यात 2 कोल्हापूर पासिंगच्या तर 1 कर्नाटकची गाडी आहे. गेल्या महिन्यातही अशाच 3 बाईक विहिरीत आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी 12 तास सिग्नल यंत्रणा सुरू राहणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला. जळगावच्या यावलमधील एसटी आगारात नव्याने 10 एसटी बसेस प्राप्त झाल्यात. भाजप पदाधिकाऱ्यांकडून एसटी बसेसचं पूजन करत नारळ फोडून लोकार्पण करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अनेक आश्रमशाळेत आदिवासी मुलं शिक्षण घेत आहेत आणि त्यांना सोयी सुविधा मिळतात की नाही याची पडताळणी करण्यासाठी आमदार किरण लहामटे आश्रमशाळेत पोहोचले. मुलांबरोबर जेवणाचा आनंद घेत त्यांनी तिथेच मुक्काम केला. पालघरमध्ये शिवसेनेने प्रसूतीनंतर मयत झालेल्या मातेच्या बाळाला दत्तक घेतलं. बाळाचं पुढचं संगोपन शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. पंढरपूरच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने दारूबंदीसाठी ग्रामसभा घेतली. ग्रामसभेत महिलांसह इतरांनीही हात वरती करून 100% दारूबंदीचा ठराव मांडला अशी माहिती सरपंच संजय साठे यांनी दिली. वरणगावमधील मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ संविधान आर्मी संघटना आणि भीम अनुयायी आक्रमक झाले. जळगावच्या वरणगाव पोलीस स्टेशनवर धडकत समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 6 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 32 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या वनपालाला लाचलुचपत विभागाने अटक केली. 83 हजारांची लाच स्वीकारताना वनपाल गायकवाडला रंगेहात अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीत एका मालवाहतूक बोलेरो गाडीने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीचं नुकसान झालं. धुळ्याच्या शिरपूर शहरातील सिमेंट लोखंडाने भरलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. धुळ्यात भाड्याने दिलेल्या कार परस्पर विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यात 3 महागड्या गाड्यांसह 6 जणांना अटक करण्यात आली. जळगावात एका पोलीस कर्मचारी महिलेने तिच्याच सहकारी 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांची 30 लाखांची फसवणूक केली. सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यामधून अधिकचा नफा मिळवून देण्याचा आमिष देत 30 लाखांचा गंडा घालण्यात आला. अकोल्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. 3 आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक करण्यात आली. पुणे कस्टम विभाग आणि अकोला वन विभागाने ही संयुक्त कारवाई केली. हिंगोलीच्या पानक नेरगाव इथल्या रोपवाटिकेची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात चोरी झाली. घरातील 4.5 लाख किमतीचे दागिने चोरट्यांनी पळवले. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. वर्ध्याच्या आर्वीत चोरट्याने एका रात्रीत चक्क डझनभर दुकानं फोडलीत. एकाच अळीतील 12 दुकानांमधून चोरट्याने रोख रक्कम लंपास केली. दरम्यान पोलिसांची गस्त होत नसल्यानं चोरी झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. सायन पनवेल मार्गावरील सानपाडा इथला स्कायवॉक अति धोकादायक अवस्थेत आहे आणि या स्कायवॉकला मोठा डंपर आदळून अपघातही झाला होता. मात्र 2 दिवसांनंतरही प्रशासनाने स्कायवॉकची डागडुजी केली नाही आणि त्यामुळे पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गात ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचं आणि हेल्पलाईनचं पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. ज्येष्ठांच्या अडचणीवेळी आरोग्यविषयक किंवा सुरक्षाविषयी समस्यांमध्ये तात्काळ मदत मिळावी म्हणून पोलिसांनी ही सुविधा सुरू केली. बदलापुरातील युवा शिल्पकार तेजस भोईर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 14 फुटी अश्वारूढ पुतळा बनवला. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हा भव्य पुतळा वांगणी जवळच्या पोशाणे गावात बसवण्यात येणार आहे. शिर्डीतील आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. देशविदेशातील सदस्य परिषदेला उपस्थित राहिले असून परिषदेला आलेल्या विदेशी पाहुण्यांनी खेळलेल्या फुगडीने सर्वांचं लक्ष वेधलं. बालविवाह रोखण्यासाठी जळगावच्या उतराण ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम ठराव पारित केला आहे. गावातील प्रत्येक नववधूसाठी ग्रामपंचायतीतर्फे कन्यादान योजना सुरू करण्यात आली. कन्यादान योजनेतून मुलींच्या लग्नासाठी ग्रामस्थांना 5,000 रुपये देण्यात येणार आहेत.
गोंदियातल्या सालेकसा तालुक्यातील कचरागड यात्रेला सोमवारपासून सुरुवात होते। या यात्रेत देशभरातून लाखोंच्या संख्येनं आदिवासी सहभागी होत असतात आणि त्यांच्या सोयीसाठी गोंदियात बस आगाराकडून 15 बसेसची सोय करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलंय। मात्र बेस्टच्या डोक्यावर विविध प्रकारची 10,000 कोटींची देणी असल्यामुळे ही मदतही कमी पडणार आहे। त्यामुळे बेस्ट वाचवण्यासाठी पालिकेने भरघोस मदत करण्याची मागणी केली जाते। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सीलिंग पर्यंतचा विस्तार झालेल्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे सर्व टप्पे खुले करण्यात आले। वाहन चालकांसाठी सध्या हा मार्ग सकाळी 7 ते रात्री 12 असा 17 तास खुला राहणार आहे आणि त्याला वाहन चालकांकडून पसंती मिळते। त्यामुळे हा मार्ग एप्रिल नंतर 24 तास खुला ठेवण्याचा विचार मुंबई महापालिका करते। देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या रखडलेल्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। येत्या 8 महिन्यात पहिल्या टप्प्यातील हा प्रकल्प पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे ऑक्टोबरपासून 7 मेगावॅट वीज उपलब्ध होईल। राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाला। ऊसाची कमतरता असल्यानं आता साखर कारखाने देखील लवकरच बंद होऊ लागलेत। चालू हंगामामध्ये आतापर्यंत सुमारे 61 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं असून राज्यातील 14 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे।